आहोत। कालच्या तासामध्ये प्रामुख्याने 3 वैशिष्ट्ये झालेली आहेत आणि उर्वरित राहिलेली वैशिष्ट्ये आपण आज पाहणार आहोत। क्रमांक 4चं वैशिष्ट्य आहे की आंतरविवाही समूह। साधारणपणे आदिवासी समुदायातील लोक जे आहेत हे जमातीच्या बाहेर विवाह करत नाहीत। जमाती अंतर्गतच विवाह करणं ही प्रथा आदिवासी समुदायामध्ये रूढ आहे आणि म्हणून जमातीच्या बाहेर विवाह न केल्यामुळे आणि जमाती अंतर्गत विवाह केल्यामुळे हा जो विवाह आहे हा विवाह करार मानला जातो। करार पद्धतीने हा विवाह केला जातो। आदिवासी समुदायामध्ये घटस्फोट अथवा पुनर्विवाह हा निषिद्ध मानला जात नाही। मात्र अलीकडच्या काळामध्ये जी काही सामाजिक गतिशीलता वाढली, विज्ञानाचा अभ्यास हा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे सामाजिक गतिशीलतेमध्ये निश्चितपणे वाढ झाली आणि या सामाजिक गतिशीलतेमुळे या आदिवासी जमातीमध्ये सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये जमातीच्या बाहेर बाह्य विवाह होण्यास प्रारंभ झालेला आहे किंबहुना आदिवासी समुदायातील लोक बाह्य जमातीशी विवाह करू लागलेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात। म्हणून हे एक आंतरविवाही समूहाचं एक मुख्य वैशिष्ट्य आदिवासी समुदायाचं मानलं गेलेलं आहे। तर आदिवासी समुदाय त्यांचं वास्तव्य, त्यांची जीवनशैली, त्यांचा दैनंदिन जे जीवन जगण्याचा क्रम याबरोबरच हे जे आंतरविवाह समूह नावाचं जे काही मुख्य वैशिष्ट्य मानलं जातं, यामध्ये फक्त ते जमाती अंतर्गतच विवाह करतात, जमातीच्या बाहेर विवाह करत नाहीत। त्यानंतर घटस्फोट किंवा पुनर्विवाहाला आदिवासी समुदायामध्ये निषिद्ध मानलं जात नाही आणि अलीकडच्या काळामध्ये जी काही सामाजिक गतिशीलता वाढली, तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं प्रस्तावनेमध्ये की पारंपरिक कालखंडातील आदिवासी समुदाय आणि आजच्या काळातला आदिवासी समुदाय यामध्ये बहुतांश पद्धतीनं अलीकडच्या काळात सुधारणा घडत चाललेल्या आहेत आणि म्हणून समाजामध्ये ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत, कारण सुशिक्षितांचं प्रमाण आता आदिवासी समुदायामध्ये सुद्धा प्रत्येक वर्षी दैनंदिन हे वाढत चाललेलं आहे। अनेक प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आदिवासी बांधव आता प्रवेशित होऊन त्या ठिकाणी सुशिक्षित बनत चाललेले आहे आणि म्हणून सामाजिक गतिशीलता वाढत चालल्यामुळं पूर्वी जसं मानलं जात होतं की जमाती अंतर्गतच विवाहाला प्राधान्य देत होते, जमातीच्या बाहेरचा विवाह निषिद्ध मानला जात होता, तर हा प्रकार जो आहे तर हा प्रकार आता कुठेतरी थोडंसं याला ब्रेक लागला असं म्हणावं लागेल। कारण अलीकडच्या काळामध्ये जमातीच्या बाहेरचे सुद्धा विवाह आदिवासी समुदायामध्ये होऊ लागलेले आहेत आणि म्हणून आंतरविवाही समूह हे एक आदिवासी समुदायातलं मुख्य वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे। त्यानंतर क्रमांक 5चं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण भाषा। आदिवासी समुदायाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे आणि प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा आहे। संस्कृती आणि भाषा यावर आधारलेला हा समुदाय आहे। आदिवासी समुदायातील ज्या काही सामाजिक पारंपरिक कालखंडातल्या रूढी आहेत, आदिवासी समुदायातले जे काही लोकसाहित्य आहे, त्यानंतर आदिवासी समुदायातील परिस्थितिकीय शास्त्र आणि श्रद्धा या बाबतीतल्या ज्या वैशिष्ट्य आहेत, या बाबतीतल्या ज्या परंपरा आहेत, ह्या परंपरा टिकून ठेवण्याचा पारंपरिक पद्धतीनं आदिवासी बांधव प्रयत्न करत आलेला आहे आणि म्हणून आदिवासीची बोलीभाषा जी आहे ही आदिवासीची बोलीभाषा जमातीप्रमाणे जी जमातीची भाषा आहे तीच त्या जमातीमध्ये बोलली जाते। म्हणजे अनेक जमाती आहेत आणि बहुतांश जमातीच्या भाषा ह्या भिन्न भिन्न आहेत आणि म्हणून बोलीभाषेमध्ये आदिवासी समुदायामध्ये भिन्नता आढळून येत आहे। थोडक्यात अलग अलग भाषा बोलीभाषा जी आहे तर ती आदिवासी समुदायामध्ये बोलली जाते, तिचा वापर केला जातो, ती भाषा मातृभाषा म्हणून ते स्वीकारतात आणि पुढच्या पिढीला शिकवण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करत असतात। इतराशी जे संवाद साधण्याचं जे काही कौशल्य आदिवासींमध्ये आहे तर ते इतराशी संवाद साधत असताना प्रादेशिक भाषेचा सुद्धा वापर करतात। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आदिवासी समुदायामधले अलीकडच्या काळामध्ये बहुतांश प्रमाणात सुधारणा होत चाललेल्या आहेत आणि या सुधारणा एक वैविध्यपूर्ण किंवा वैशिष्ट्यपूर्ण ओघामध्ये आदिवासी समुदायातला नागरिक किंवा आदिवासी समुदायातला व्यक्ती या सुधारणा आपल्या दैनंदिन सामाजिक जीवनामध्ये उतरविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे। तर अशा प्रकारे या आदिवासी समुदायातील जी काही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे ही भाषेवर आधारलेली आहे। प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा आहे आणि म्हणून आदिवासी समुदायातील ज्या बोलीभाषा आहेत किंवा भाषा कौशल्य जे आहेत यामध्ये निश्चितच आपल्याला भिन्नता ही आढळून येते।
त्यानंतर क्रमांक 6चं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की साधा समाज. आदिवासी समुदाय सुरुवातीला सांगितलं की साधी जीवनशैली आहे. जगण्याचं जे काही माध्यम आहे किंवा जगण्याची जी परंपरा आहे एकदम साधी आणि सोपी आणि सरळ अशा पद्धतीची जीवनशैली आहे आणि म्हणून या समुदायाला एक साधा समाज म्हणून संबोधलं गेलेलं आहे. आणि साधा समाज अशा प्रकारचं हे एक आदिम समुदायाचं किंवा आदिवासी समुदायाचं हे एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे. तर आदिम समाजाचे जे काही लोक आहेत किंवा जमाती जे आहेत तर यांचे सामाजिक संबंध जे असतात हे प्राथमिकपणे कौटुंबिक आणि नातेसंबंधावरती आधारलेले असतात. जमातीअंतर्गत लोक हे प्रत्येकाला नावाने ओळखतात, जवळून ओळखतात. त्यांच्यातले जे संबंध असतात न तुटणारे असतात, कायमस्वरूपी चिरकाळ टिकणारे संबंध असतात. आणि म्हणून हे संबंध टिकून ठेवण्यासाठी आणि दैनंदिन जीवन जे आहेत तर या जीवनामध्ये एक साधी प्रणाली, यांच्यामध्ये काही वेशभूषा, केशभूषा किंवा आधुनिकतेचं अवलोकन करण्याची यांच्याकडं जे काही कौशल्य आहे हे यांच्याकडं नसतं. आणि म्हणून एक जीवन जगण्याचं माध्यम जे आहे तर ते साध्या आणि सरळ स्वरूपामध्ये असतात. याशिवाय आदिवासी समुदायामध्ये जे काही स्तरीकरण झाले, सामाजिक स्तरीकरण झालेलं आहे, हे स्तरीकरण सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आढळत नाही. अत्यंत कमी प्रमाणात हे सामाजिक स्तरीकरण झालेलं आपल्याला आढळून येतं. आणि म्हणून हे कशामुळे सामाजिक स्तरीकरण झालेलं नाही, का आढळत नाही, त्याचं कारण असं आहे की त्यांचा जो विश्वास आहे, आदिम समुदायातील किंवा आदिवासी लोकांचा जो विश्वास आहे, आदिवासी लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत या श्रद्धा निसर्गावर आहेत. निसर्ग हा खास परमेश्वर, निसर्ग पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आदिम समुदायामध्ये किंवा आदिवासी समुदायामध्ये दिलं जातं. म्हणजे निसर्ग हा ईश्वर आहे, आपण त्या निसर्गाची किंवा ईश्वराची लेकरे आहोत आणि या ईश्वरानंच आपल्याला या निसर्गामध्ये पाठवलेला आहे. आणि म्हणून निसर्ग हा ईश्वर आहे ही धारणा ही आदिवासी जमातीवर आढळून येते. आपल्याला त्यांच्या जीवन जगण्याच्या शैलीवर आपल्याला पाहायला मिळते किंवा आपल्याला ती अभ्यास करायला मिळते. अशा प्रकारे एक श्रद्धा ही निसर्गावर त्यांची आहे. त्यानंतर ज्या काही दुष्ट शक्ती आहेत या दुष्ट शक्तीवर सुद्धा त्यांचा प्रगाढ अशा प्रकारचा विश्वास आहे. त्यानंतर देवदेवता आणि पारंपरिक श्रद्धा ज्या आहेत ह्या श्रद्धासुद्धा ते पूर्वजापासून ज्या चालत आलेल्या आहेत किंवा पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या आहेत तर त्याचासुद्धा इतर संस्कृती किंवा लोकांशी फारसा संपर्क आलेला नाही. संपर्क न येण्याचं कारण की ते जंगलात असतात, निसर्गात असतात, पाण्याने वेढलेल्या बेटात राहतात, घनदाट झाडीमध्ये राहतात, डोंगराच्या कपऱ्यामध्ये राहतात किंवा दूर ज्या ठिकाणी जवळपास कुठं वसाहत नाही, ग्रामीण भाग नाही, शहरी भाग नाही, अशा ठिकाणी ते त्यांचं जंगलात वास्तव्य असल्यामुळं इतर लोकांशी फारसा संपर्क किंवा संबंध त्यांचा आलेला नसतो. आणि म्हणून इतर लोकांशी संबंध न आल्यामुळं त्यांची जी पूर्वपार चालत आलेली जी काही जीवन व्यवस्था आहे, साधी जीवन व्यवस्था आहे, तर ती साधी जीवन व्यवस्था आपल्याला त्यांच्यात पाहायला किंवा अभ्यासायला आढळून येते. आणि म्हणून वैशिष्ट्यामधलं ही साधी जीवनशैली किंवा साधा समाज म्हणून हे त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य गणल्या गेलेलं आहे अथवा मानल्या गेलेलं आहे. त्याच्यानंतर क्रमांक 7चं वैशिष्ट्य आहे की साधा धर्म. याच्यामध्ये काही वाद सांगितलेले आहेत. जीवात्मवाद असतील, चेतनावाद असतील, कुलप्रतीकवाद असतील, त्याच्यानंतर एखादा मानवतावाद असतील, हे अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहे. धर्म हा साधा आहे. आता धर्म कशाला म्हणायचं? धर्माची व्याख्या मी सांगितलेली आहे. धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे धारण करणे. धर्म अनेक प्रकार आहे. धर्म ही संकल्पना जी आहे ती फार मोठी आहे, त्याचा अर्थ फार विस्तारित आहे. आदिम समुदायाच्या संदर्भात किंवा आदिवासी समुदायाच्या संदर्भातला धर्म नावाची जो काही शब्द किंवा संकल्पना किंवा वैशिष्ट्यामध्ये साधा धर्म नावाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आलेलं आहे. तर धर्म धारण शक्ती, धारण करणारी क्षमता, जे काही धारण केलेलं आहे आणि नुसतं धारणच केलेलं नाही तर धारण करून ज्याचं जे अनुकरण करत असतो, या धारण करून अनुकरण करण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी धर्म हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून आदिवासींचं जीवन जसं साधं आहे तसाच साधा धर्म आहे त्यांचा. साध्या धर्मामध्ये त्यांच्यामध्ये जीवात्मवाद हा ही संकल्पना महत्वाची आहे. हे सगळ्यात महत्वाचं, हे लक्षात असू द्या, हे विसरू नका. जीवात्मवाद धर्मांतर्गत संकल्पना आहे. जीवात्मवाद म्हणजे काय? तर जीवात्मवाद म्हणजे जे पूर्वज आहेत तर त्या पूर्वजांच्या आत्म्याचं पूजन करणे, पूर्वजाच्या आत्म्याला शांती देणे,
पूर्वजाच्या आत्म्याला न दुखवता त्याला शांती देणे आणि पूर्वजाच्या आत्म्याचं वारंवार पूजन करत राहणे, म्हणून जीवात्मवाद हा या ठिकाणी मानला जातो. पूर्वजावर प्रगाढ श्रद्धा आहे, कायमस्वरूपी आहे, त्याचं पूजन अर्चन करणे, त्याच्याबद्दलची श्रद्धा बाळगणे, त्याच्यासाठीचं पूजन करणे, हा जीवात्मवाद आदिवासी समुदायामध्ये मानला जातो किंवा पाळला जातो. त्याच्यानंतर दुसरा चेतनावाद आहे. चेतनावाद म्हणजे समजा निसर्गामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, अचल गोष्टी आहेत, अचल वस्तू ज्या आहेत, उदाहरणार्थ दगड असेल किंवा लाकूड असेल किंवा कोणतीही निर्जीव वस्तू असेल निसर्गामधली, तर त्या निर्जीव वस्तूवर आदिम समुदायातील प्रगाढ अशा प्रकारची श्रद्धा आहे, त्या वस्तूवर श्रद्धा आहे. दगडावर श्रद्धा आहे, लाकडावर श्रद्धा आहे, अन्य निसर्गातल्या ज्या निर्जीव गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत, ह्या गोष्टीवर किंवा वस्तूवर आदिवासी समुदायातील प्रगाढ अशा प्रकारची श्रद्धा त्यांची आहे. त्याच्यानंतर कुलप्रतीकवाद असं या साध्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. कुलप्रतीकवाद म्हणजे जे काही पूर्वज आहेत, तर हे पूर्वज जे आहेत तर ते वृक्ष म्हणून किंवा प्राणी म्हणून त्यांची श्रद्धा किंवा त्यांच्यावर विश्वास ते ठेवला जातो. प्राणी असेल किंवा वृक्ष असेल तर याला पूर्वज मानतात आणि त्या प्राण्याची आणि त्या वृक्षाची पूजा ते करतात आणि या पूजेलाच कुल प्रतीकवाद मानले गेलेले आहे. एखादं झाड असेल तर ते एखाद्या जमातीचं कुळ मानलं गेलेलं आहे. एखादा प्राणी असेल तर तो प्राणी एखाद्या जमातीचं कुळ मानला गेलेला आहे आणि म्हणून कुळाचा साक्षीदार म्हणून प्राण्याची पूजा करणे किंवा कुळाचं स्वरूप म्हणून प्राण्याची पूजा करणे किंवा कुळाचं स्वरूप म्हणून वृक्षाची किंवा झाडाची पूजा करणे, याला कुलप्रतीकवाद असं म्हणलं गेलेलं आहे. आणि म्हणून वृक्षावर आणि प्राण्यावर, झाडाझुडपावर या आदिवासी समुदायातील प्रचंड अशा मोठ्या प्रकारची श्रद्धा आहे, प्रगाढ अशा प्रकारची श्रद्धा आहे. या श्रद्धेलाच कुलप्रतीकवाद असं म्हणलं गेलेलं आहे. त्यानंतर निसर्गवाद, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आदिवासी समुदायामध्ये. आता निसर्गवादमध्ये निसर्गामधले जे काही नदी आहे, झरे आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, जंगल आहे, थोडक्यामध्ये जंगल, सूर्य, चंद्र, नदी, नाले, झरे यावर त्यांचा प्रगाढ विश्वास आहे आणि ही एक निसर्ग शक्ती आहे आणि या निसर्ग शक्तीनेच आपल्याला जगण्यासाठीचं बळ दिलेलं आहे. जे काय आपण जगतो हे या निसर्गातील गोष्टीमुळेच जगतो आणि म्हणून या नदीवर, या झऱ्यावर, या सूर्यावर, या चंद्रावर, या जंगलावर नितांत प्रेम करण्याची भावना ही आदिवासी समुदायामध्ये आपल्याला दिसून येते आणि म्हणून हा निसर्गवाद हेही त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये हे एक वैशिष्ट्य आपल्याला निसर्गवाद याच्या माध्यमातून दिसून येतं. शेवटचा मानववाद आहे. आता मानववादामध्ये एक अमूर्त आणि अलौकिक वेगवान शक्ती, मानवतावादामध्ये काय सांगितलं आहे, अमूर्त अलौकिक वेगवान शक्ती ही मानवतावाद आहे. म्हणजे जो व्यक्ती निसर्गामध्ये जन्म घेतो, हा व्यक्ती निसर्गामध्ये जन्म घेतो म्हणजे तो साक्षात ईश्वराचं स्वरूप प्राप्त करूनच तो जन्म घेतो, असा याचा अर्थ आहे मानवतावादाचा या ठिकाणी सांगितलं आहे. प्रत्येक व्यक्ती ईश्वराचं स्वरूप प्राप्त करून सृष्टीवर जन्म घेतो आणि प्रत्येक मानवामध्ये ईश्वर आहे, ही एक आदर्श भावना आदिवासी समुदायांमध्ये आहे. म्हणून मानव प्राण्याकडे पाहण्याची दृष्टिकोन जी आहे की ईश्वरास समान आहे, अशा प्रकारचा दृष्टिकोन मानवतावादी दृष्टिकोनामध्ये मोडला जातो आणि म्हणून मानवतावाद सुद्धा एक महत्त्वाचा मानला गेला आहे की जो व्यक्ती जगभर फिरू शकतो, सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये प्रवेश करून ही शक्ती ईश्वर हा प्रदान करत असतो. आणि म्हणून आदिवासी जमातीच्या धर्मामध्ये काही प्रकार आहेत, तर त्या प्रकारामध्ये वन किंवा जंगल जे आहे तर ती पवित्र जंगले किंवा पवित्र वने हा आदिवासी समाजाचा अविभाज्य भाग आहे, घटक आहे. त्याच्यानंतर काही अंधश्रद्धा यांच्यामध्ये घनदाट बसलेले आहेत, म्हणजे त्या अंधश्रद्धेतून बाजूला अद्यापही आलेले नाहीत. आदिवासी समुदायामध्ये जे काही जादूटोणा असेल हा मानला जातो, कारण अंधश्रद्धेवर प्रगाढ विश्वास आहे. अंधश्रद्धा हे पाळतात किंवा अंधश्रद्धेनंच हे जग चालतंय किंवा त्यांच्या ज्या श्रद्धा आहेत या श्रद्धेमुळं, या श्रद्धा अशा त्यांच्यामध्ये ठासून भरलेल्या आहेत की या श्रद्धेमुळंच सर्व जग आहे, म्हणून त्या अंधश्रद्धेतून ते बाजूला येत नाहीत. आदिवासी समुदायातील प्रामुख्यानं ज्या काही जादू, काळी जादू आणि पांढरी जादू
ह्या काळी जादू पांढरी जादू हे मानली जाते. त्याच्यानंतर पूर्वजाचं पूजन हे मानलं जातं. हितकारक आणि अपायकारक शक्तीवर या आदिम समाजाचा प्रगाढ अशा प्रकारचा विश्वास आहे. मी तुम्हाला सांगितलं की काळी जादू आणि पांढरी जादू या दोन्ही जादूवर प्रगाढ विश्वास आदिवासी समुदायातला आहे. पांढरी जादू म्हणजे स्वकल्याणासाठी ही जादूचा वापर केला जातो. त्यांच्याकडे काही मंत्रतंत्र असतील, त्या मंत्रतंत्राचा उपयोग करून पांढरी जादू केली जाते. ही पांढरी जादू करण्यासाठी पांढऱ्या जादू यासाठी केली जाते की स्वकल्याण किंवा स्वतःचं कल्याण व्हावं, स्वतःचं हित त्या प्राप्त व्हावं, हे स्वतःचं हित साध्य व्हावं यासाठी पांढरी जादू केली जाते. आणि दुसऱ्याचं नुकसान व्हावं, दुसऱ्याचं वाटोळं व्हावं थोडक्यात, याच्यासाठी काळ्या जादूचा वापर केला जातो. म्हणून काळी जादू आणि पांढरी जादू ही दोन्ही जादू या आदिवासी समुदायामध्ये मानल्या जातात, त्याचा वापर केला जातो. आणि म्हणून त्यांचा हा एक साधा धर्म म्हणून हे वैशिष्ट्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की समुदाय प्रशासन किंवा समुदायाचं प्रशासन. प्रत्येक आदिवासी समुदायाचं किंवा आदिवासी जमातीचं एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रशासन असतं. या प्रशासन व्यवस्थेने व्यक्ती आणि व्यक्ती समुदायाचे अनेक प्रश्न जे ते सोडवण्याचं काम या जमाती अंतर्गत केलं जातं. म्हणजे ज्याला आपण जात पंचायत म्हणतो. जमाती अंतर्गत जे काही प्रमुख लोक असतात, आपण पंच म्हणतो. समजा जसं इकडं गाव पातळीवर पंच म्हणजे हे 5 लोक जे असतात, हे 5 लोक न्याय निवाड्याचं काम करत असतात. तसं या ठिकाणी एक प्रशासन असतं. प्रत्येक जमातीमध्ये काही ठराविक लोक असतात आणि हे लोक न्याय निर्णय करून त्यांच्यातल्या आपसातले काही वाद असतील, आपसामधल्या काही चांगल्या गोष्टी असतील, आपला आपसामध्ये काही जर घडलेलं असेल, तर हे वाद किंवा चांगल्या गोष्टी घडून आणण्याचं काम किंवा वाद मिटवण्याचं काम हे प्रशासन स्तरावर ते जमाती अंतर्गत हे करत असतात. आणि म्हणून काही जमातीतल्या काही विशेष लोकाला एक प्रशासन नावाचा एक अलिखित अशा प्रकारचा दर्जा दिला जातो. आणि व्यक्ती आणि व्यक्ती समुदायाचे अनेक जे काही प्रश्न जमाती अंतर्गतले असतात, तर हे प्रश्न सोडवण्याचं काम हे जमाती अंतर्गत प्रशासन जे तर ते व्यवस्थितपणे पार पडत असतं किंवा करत असतं. त्यानंतर कौटुंबिक आणि नातेसंबंधाच्या आधारावर किंवा माध्यमातून त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवले जातात. आदिम जमातीमध्ये प्रमुख आणि ज्येष्ठ मंडळी जे असतात, हे मंडळी हे प्रशासन चालवतात. आणि प्रशासनाने घेतलेला निर्णय अंतिम निर्णय म्हणून बाकी उर्वरित जे काही लोक आहेत, हे लोक त्या निर्णयाचा आदर करत असतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असतात. मात्र अलीकडच्या काळात जे जे काही ज्येष्ठ मंडळी आहे, तर ही ज्येष्ठ मंडळीची अधिकार क्षमता जी आहे, अधिकारिता जी आहे, तर ती अलीकडच्या काळामध्ये थोडीशी क्षीण बनत चालली आहे. त्याचं कारण की सामाजिक गतिशीलता जशी नागरी ग्रामीण समुदायामध्ये वाढत चालली आहे, तशी आता आदिम समुदायांमध्ये सुद्धा सामाजिक गतिशीलता वाढत चालली आहे. आणि म्हणून पारंपरिक कालखंडापासून जे चालत आलेले रीतिरिवाज, रूढी, परंपरा, ज्या चालीरीती आहेत, ह्या चालीरीती, रूढी, रीतिरिवाज, परंपरा ज्या आहेत, तर ह्या अलीकडचा जो वर्ग आहे किंवा अलीकडचा समाज जो आहे, तर हा काही अंशी स्वीकारत नाही. आणि म्हणून जे काही ज्येष्ठ मंडळीचे जे काही अधिकार आहेत, तर त्यावर क्षीणता, उदासीनता आल्याचा भास अलीकडच्या काळात थोड्याफार प्रमाणात होऊ लागलेला आहे. त्याच्यानंतर क्रमांक 9चं वैशिष्ट्य आहे कुल संघटन. कुल आणि कुळ याला अधिक मान्यता आदिम किंवा आदिवासी समुदायामध्ये दिली जाते. कुळ हा आदिम समुदायाचा अविभाज्य घटक आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की कुळाला अविभाज्य स्थान आदिवासी समुदायामध्ये दिलं जातं. आणि म्हणून हे कुळ संघटन हे अविभाज्य भाग आदिवासी समुदायाचं बनलेलं आहे. कुळ म्हणजे काय, तर रक्ताच्या नात्याने बांधलेली गेलेली कुटुंबे, एकाच रक्ताच्या नात्यात जे कुटुंब बांधली जातात, एका रक्तसंबंधीय ज्या एका गटात असतात, त्याला कुळ असं म्हणतात. तर त्यांच्या वंशाची सुरुवात किंवा वास्तविक काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते. आणि भारतातील बहुतांश जमाती ज्या आहेत, या जमाती बहिर्विवाह किंवा कुळ किंवा वंश परंपरा यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून कुळ संघटन असल्यामुळं यांच्यामध्ये दृढ नातेसंबंध जे आहेत, तर ते निर्माण होत असतात. कुळांतर्गत संघटन ही एक शक्ती आदिवासी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते, दिसून येते. आणि या पद्धतीनं कुळ संघटन या आदिवासी किंवा आदिवासी समुदायाचे एक विशेष वैशिष्ट्य आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. मी कुळाचा अर्थ तुम्हाला सांगितलं की रक्तसंबंधावर आधारलेला जो नातेवाईकांचा गट आहे, ग्रुप आहे, समूह आहे, या समूहालाच कुळ संबोधलेला आहे. आणि प्रत्येक
प्रत्येक कुळाचं एक विशिष्ट अशा प्रकारचं संघटन जे आहे, तर हे संघटन आपल्याला आदिवासी समुदायामध्ये चांगल्या पद्धतीने किंवा मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. त्याच्यानंतर 9वा जो मुद्दा आहे, समतावादी मूल्य. आता समतावादी मूल्यांमध्ये अ, जे काही सामाजिक संरचना आहेत, सामाजिक संरचनेमध्ये अ, या सामाजिक संरचना ह्या समतावादी तत्वावर आधारलेल्या आहेत. समतावादी तत्व जे आहेत, तर या समतावादी तत्व जे असतात, हे सामाजिक संबंधाची कोणतीही याच्यामध्ये श्रेणीबद्ध रचना नसते. तर काय असतं, की जाती व्यवस्था, त्यानंतर लिंगावर आधारलेली विषमता, हे काही त्याच्यामध्ये आढळून येत नाही. परंतु काही जमातीमध्ये जमात प्रमुखाला हे वरचं स्थान दिलं जातं आणि त्याला अधिकार दिलेले असतात. आणि मग ज्याला वरचं स्थान किंवा अधिकार दिलेले असतात, तर हा व्यक्ती जो आहे, अनुभवाधिष्ठित व्यक्ती जो आहे, तर त्या समतावादी मूल्याचं पालन करा, अशा प्रकारचे आदेश जमातीला देत असतो. आणि त्याचं पालन करण्याचं काम हे या जमाती आहेत, आदिवासी जमाती आहेत, तर त्या करत असतात. या दृष्टिकोनातून त्यांचे जे काही परंपरा आहेत एकंदरीत आदिवासी समुदायातल्या, तर त्या साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं झालं, तर पालघर जिल्ह्यामध्ये काही त्यांच्या देवदेवतेची मंदिरं आहेत. त्याच्यानंतर बाकी पालघर आणि त्याच्यानंतर काही ठाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा देवी देवतांचे मंदिर आहेत. या देवी देवताच्या मंदिरावर त्यांची प्रगाढ अशा प्रकारची श्रद्धा आहे. पालघरमध्ये सूर्यदेव मंदिर आहे एका ठिकाणी. कासाटवाडी नावाचं गाव आहे पालघर जिल्ह्यामध्ये, आणि या कासाटवाडी गावी सूर्यदेवतेचं मंदिर आहे. किंवा सूर्यदेवतेच्या मंदिरामध्ये ह्या जमाती ज्या आहेत, त्या ठिकाणच्या राहणाऱ्या जमाती ज्या आहेत, तर या जमातीला सूर्य मंदिरालाच वाघोबा मंदिर असं म्हटलं गेलं. तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, की त्या मंदिरामध्ये 4 अशा प्रकारच्या मूर्ती, दगडी मूर्ती ज्या आहेत, तर त्या स्थापन केलेल्या आहेत. आणि दगडी मूर्तीवर सूर्याचं चित्र काढलेलं आहे. आणि सूर्याचं चित्र काढल्यामुळं सूर्यदेवता असं त्या मंदिराला किंवा त्या देवताला नाव दिलेलं आहे. आणि या सूर्यदेवतेची मनोभावे पूजन करण्याचं काम ही आदिवासी जमातीतील मंडळी जी आहेत, ते त्या ठिकाणी जाऊन करत असतात. आणि म्हणून पालघर जिल्ह्यामधलं जे काही कासटवाडी नावाचं गाव आहे, तर या गावातलं जे काही सूर्य मंदिर आहे, सूर्यदेवतेचं मंदिर जे आहे, की ज्या मंदिराला दुसरं नाव वाघोबा मंदिर असं म्हणलं गेलेलं आहे. तर ह्या जमाती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी मनोभावी त्याचं पूजन अर्चन करत असतात. त्यावर प्रगाढ अशा प्रकारची श्रद्धा त्यांची असतात. साधारणतः पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर या भागातले आदिवासी समुदाय या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन मनोभावी त्याचं पूजन करत असतात. एक श्रद्धा या मंदिरावर त्यांची मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर याच तालुक्यामध्ये काही दुसरी ही मंदिरं आहेत सूर्यदेवतेची, तर ते या सूर्यदेवतेच्या मंदिराची मनोभावे पूजा करत असतात. तर या दृष्टिकोनातून हे आदिवासी समुदायाचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. तर हे एकंदरीत आपण 10 वैशिष्ट्ये जे आहेत ह्या आदिवासी समुदायाचे पाहिलेले आहेत. आदिवासी समुदाय हा सामाजिक वर्गीकरणामधला पहिलं वर्गीकरण आदिवासी समुदायामध्ये केलं जातं. अगोदर आदिवासी समुदायाचाच अभ्यास आपल्याला करावा लागतो. का? अगोदरचे ते निवासी आहेत, ग्रामीण आणि शहरी भागापासून ते वेगळे आहेत. निसर्गामध्ये त्यांचं जीवन आहे आणि निसर्ग देवता ही मानण्याचं त्यांचं जे प्रमाण आहे, हे अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व निसर्गाला ते देत असतात. निसर्गातल्या प्रत्येक वस्तूवर प्रगाढ अशा प्रकारची त्यांची विश्वास त्यांचा आहे. आणि म्हणून निसर्गामधला प्राणी, निसर्गामधलं असलेलं उभं असलेले जे झाड आहे, सजीव निर्जीव कोणतंही झाड असेल, या झाडावर त्यांची प्रगाढ अशा प्रकारची श्रद्धा आहे, विश्वास आहे. आताच आपण आदिवासी समुदायातल्या काल 2-3 वैशिष्ट्य पाहिले. आजच्या वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितले की आंतरविवाही समूह, जमाती अंतर्गत विवाह करण्याच्या परंपरा किंवा पद्धती त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जमातीच्या बाहेर ते विवाह करत नाही. परंतु काळाच्या बरोबर आदिवासी समुदायामध्ये सुद्धा काही बदल होत चाललेले आहेत. अलीकडच्या काळातील सुशिक्षित आणि तरुण वर्ग जो आहे, तर तो बाह्य जमातीतील वधू वरांचा विवाह त्यांच्याकडे होऊ लागलेला आहे. परंतु वैशिष्ट्यामध्ये त्यांचं ठोस वैशिष्ट्य असं आहे की ते आंतरविवाह समूहाचं ते एक महत्त्वाचं लक्षण आदिवासी समुदायाला मानले गेले आहे.
त्यांच्यानंतर त्यांची स्वतंत्र संस्कृती, स्वतंत्र भाषा, सरासरी प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा आहे आणि प्रत्येक जमातीकडे स्वतंत्र भाषा असल्यामुळे प्रत्येक जमातीची एक स्वतंत्र संस्कृती सुद्धा आहे. अशा प्रकारचं भाषा आणि संस्कृती यावर आधारलेली या जमाती किंवा आदिवासी समुदाय याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर साधा समाज, साधी राहणी, साधी विचारसरणी, सरासरी जर पारंपरिक कालखंडातला आदिवासी बांधव जर पाहिला तर अंगभर पूर्ण वस्त्र नाहीये, अर्धवट किंवा अर्धनग्न अवस्थेमध्ये जगण्याच्या परंपरा त्यांच्याकडे आहेत आणि त्याच टिकून त्या जगण्याचा प्रयत्न करतात. साधा विचार, साधी राहणीमान अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत जीवन आहे. त्यानंतर त्यांचा साधा धर्म आहेत. त्या धर्मामध्ये जीवात्मवाद, निसर्गवाद, कुलचेतनावाद, चेतनावाद, त्यानंतर कुल प्रतीकवाद, मानवतावाद या ह्या धर्मांतर्गत वादाच्या दृष्टिकोनातून साध्या प्रकारची जीवनशैली, साध्या प्रकारचा धर्म आणि साध्या प्रकारची जीवनशैली जगण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात. सरासरी आदिवासी समुदायाचा जी काही जीवनशैली आहे तर ही जीवनशैली निसर्गामध्येच एकवटल्यामुळं निसर्गाकडून बाजूला किंवा निसर्गाकडून वेगळा आदिवासी होत नाही. हे फार कठीण काम आहे की जेणेकरून केंद्रापासून राज्य शासनानं या आदिवासींना शिक्षण देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अनेक वर्षापासूनचे प्रयत्न चाललेले आहेत. आता कुठेतरी थोड्याफार फरकामध्ये यश मिळाल्यासारखं वाटतं. परंतु जसा शहरी भागामध्ये तत्परतेने बदल झाला, पाठोपाठ ग्रामीण समुदायामध्ये सुद्धा तत्परतेने बदल झाला, तितका गतीनं किंवा तितक्या झपाट्यानं आदिवासी समुदायाचा विकास करण्यासाठी किंवा आदिवासी समुदायाला निसर्गापासून इकडे आणण्यासाठी इतका म्हणजे एवढा वेळ खर्च होणे, तितकी प्रगती आदिवासी समुदायाची झालेली नाही. आणि म्हणून साधं जीवन, साधा धर्म जो आहे तर त्यांचं जे पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं जे काही जो काही दृष्टिकोन आहे त्याच पद्धतीनं ते जगण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक समुदायाचं किंवा प्रत्येक जमातीचं एक स्वतंत्र प्रशासन असतं. जात पंचायत, जशी जमात पंचायत, पंचायतमध्ये ठराविक प्रकारचे जे काही अनुभवी, वयस्क मानणारे जे लोक असतात हे पंच म्हणून त्या जमातीमध्ये, आदिवासीमध्ये काम करत असतात. आणि मग त्या जमाती अंतर्गत जे काही वाद असतील, जमाती अंतर्गत काही तोडगे असतील किंवा जमाती अंतर्गत कुटुंब व्यवस्था असतील, त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये किंवा जमातीमध्ये काही बिघाड झाली तर ती दुरुस्त करण्याचं काम ही पंचायत व्यवस्था जी आहे तर ती या जमातीमध्ये करत असते. आणि म्हणून एक समुदायाचं स्वतंत्र प्रशासन, जमाती अंतर्गत प्रशासन प्रत्येक जमातीमध्ये असतं आणि हे प्रशासन जे निर्णय घेईल तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम जमातीतील इतर लोक करत असतात, त्याला विरोध करत नाही. आणि म्हणून प्रत्येक जमातीकडे एक स्वतंत्र प्रशासन व्यवस्था आदिवासी समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा अनुभवायला किंवा अभ्यासाला मिळते. हे अशा प्रकारचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कुळ संघटन आपण पाहिलं वैशिष्ट्यामधलं. कुळ संघटनामध्ये एक अविभाज्य भाग आहे कुळ संघटन. तर कुळ म्हणजे काय तर तुम्हाला सांगितलं की एकाच रक्ताच्या नातेतील जो समूह असतो, नातेसंबंध असतो, तर त्या नातेसंबंधाचं कुळ मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून कुळाचं संघटन, आपले रक्तसंबंधी याचं संघटन असतं. तर ही एक संघटन कौशल्य आदिवासी समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे एक त्याचं वैविध्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं मानलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर समतावादी मूल्य जे आहेत तर या समतावादी मूल्याचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम जे आहे तर हे समतावादी मूल्याचं काम आदिवासी समुदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की विशिष्ट अशा प्रकारची श्रेणीबद्ध रचना या समतावादी मूल्यामध्ये आपल्याला